इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक शाखेच्या वतीनं सिंहस्थातून संधी, गाव तिथे उद्योजक या विषयावर विशेष संवाद आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नरहरी झिरवळ तसेच खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे आदी उपस्थित होते. आणि यावेळी आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, संतोष मंडलेचा, धनश्री हरदास, किरण भोसले, सर्जेराव नालावडे, संजय शेट्टे, सुनील किंदक, सिद्धार्थ रोहटिया, महेंद्र अग्रवाल, डॉक्टर संतोष राणे, वेदांशु पाटील, सुरेश घोरपाडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष अजित सुराणा तर निमंत्रक म्हणून सुनीता फाल्गुने यांनी भूमिका बजावली. यावेळी गाव तिथे नव्हे तर पाडा तिथे उद्योजक घडवण्याची गरज असल्याने मंत्री झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे. प्रमाणात आहे. आणि मग मी तिला सांगितलं की बाबा तुला एक संस्था स्थापन करून देतो. मी ती संस्था तिला अगदी घरपोच अधिकारी पाठवून आणि घरपोच तिला रजिस्ट्रेशन करून दिलं. नंतर तिनं क्लास घ्यायला सुरुवात केली मुलींची, मग वेगवेगळे शिलाई मशीनचे. आणि पहिल्यांदा तिनं ताई शिलाई मशीनची प्रकरणं केली होती महिलांची. मग त्याच्यात बचत गट होते वगैरे. नंतर ते तुमचे पॅडपर्यंत आली. म्हणजे ते तिच्या स्किल तिनं डेव्हलप केलं. असं करत करत 150-200 मशीन एकाच दिवशी वाटप केले होते फ्री ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने. म्हणजे असंही काही जर मार्गदर्शन झालं तुमच्यासारख्याच्या माध्यमातून तर खूप सारं काही करू शकतात. अशी ग्रामीणला सुद्धा मुलं मुली त्या ठिकाणी आहेत, माणसं आहेत. त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे. तर आपली जी काही कल्पना संकल्पना आहे का गाव तिथं उद्योजक, तर मला नाही वाटत मी आता तुमचे 500 व्यवसाय बघितले, 500 व्यवसाय वाचले. त्या 500 जेव्हा मी ते व्यवसाय बसता वाचले तर मला वाटतं त्याच्यात ते 250. तर मी आता उद्या तुम्हाला माणसं तयार करून देईल 250 व्यवसाय आहेत ना. नाठीची बिस्किटं तशी तुमची माझी चर्चा अनेक वेळा झालेली आहे. तर मी आता फार पुढं गेलोय. तसं म्हणजे तुम्ही ऐकल्यावर ते फार माग आहे का मी मोहू फुलावर, मोहू फुल म्हणलं की त्याला दारू म्हणतात, नशा म्हणतात. पण मी शरद पवार साहेबांना सुद्धा सांगितलं होतं का कोरोनात सगळ्यात मोठा आधार जर दिला असेल, आता आपल्यापैकी काही असतील मला वाटतं असतीलच का ती एक चर्चा झाली होती का कोरोनात सगळ्यात म्हणजे ते कुठलं देत होती इंजेक्शन, रेमडेसिवीरपेक्षा मोठं काम केलं ते मोहन फुलाने. आता तिला फक्त एक नशा म्हणून पाहिलं जातं तर ते आयुर्वेद आहे. फक्त त्याचा वापर, त्याचं प्रमाण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. आता भाऊ फुलाला निवड या भाऊ नमस्ते नमस्ते. मऊ फुलाला तसं अगदी मुलांना पौष्टिक आहार म्हणून सुद्धा गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे का त्याचे लाडू बनवणं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पौष्टिक म्हणून त्या ठिकाणी वापरल्या जातात. का एक वेळ अंडे तरी खराब झालेले अंडे सुद्धा फक्त अंडे मोजायचे असतात, त्याच्यात मध्ये काय माहीत नाही. पण हे बाकी एकदम खरं पुरं पौष्टिक म्हणून त्या ठिकाणी सगळेजण वापरतील अशा पद्धतीच्या त्याचे पदार्थ तयार होत असतात. असे खूप सारे व्यवसाय ग्रामीण भागात त्या ठिकाणी करता येतील. आता आपण सांगितलं तर निर्वृत्ती येईल. आयुर्वेदात जर म्हटलं तर कितीही काही असेल, कितीही मोठ्या तुमच्या आयुर्वेदिक महाविद्यालय असू द्या, त्याचा मूळ गाभा हा आयुर्वेद ग्रामीण भागात आजही जिवंत आहे. आणि त्याला जोडून आज आपण आयुर्वेदाला पुढं त्या ठिकाणी नेतोय. अशा प्रकारचं खूप चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं आहे. याच्यात खेकडा पालन आपण सांगितलं. ग्रामीण भागातून 36,000 उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट असून प्रत्येकाने किमान एक उद्योजक घडवला तरी ते मोठे योगदान ठरेल असे मान्यवरांनी यावेळी सांगितलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं यावर्षी 100वे वर्ष आहे आणि
त्यामुळे त्यांनी काही नवीन गोष्टी सुचवलेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्या नाशिक जिल्ह्याला आणि खास करून सिंहस्थामुळे आपल्या तरुण पिढीला व्हावा यासाठी जो प्रयत्न करत आहेत आम्ही सर्वजण मिळून तो प्रयत्न करतो आहे की जसं ते म्हणतात की गावातील उद्योजक तसं कोविडच्या नंतरपासून खेड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा आहे आणि त्याला जी फुंकर घालायचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स करत आहे. मला वाटतं एक कौतुकास्पद आहे आणि ते करायचं जे त्यांनी हाती घेतलं आहे ते नक्कीच यशस्वी होईल आणि आपल्या नाशिकसाठी ते जास्त फायदेशीर राहील. कारण आता येणारा सिंहस्थ हा नवीन संधींना आपल्याला एक लाभ मिळेल असं मला तरी वाटतं. चेंबर ऑफ कॉमर्सचा आम्ही एक 100व्या वर्षात एक संकल्प केला आहे, गाव तिथं उद्योजक. हे अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे आणि मला वाटतं नाशिकमध्ये याची एक मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. कारण सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय आणि या माध्यमातून उद्योगाला व्यवसायाला प्रचंड संधी महाराष्ट्रातल्या ह्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये निर्माण होत आहेत. हे एक धार्मिक अधिष्ठान तर आहेच, परंतु धर्माला जोडून उद्योगालाही कसं आपल्याला पुढे आणता येईल जेणेकरून धर्म आणि जो आपला या राज्याचा आर्थिक कणा आहे उद्योजक त्यालाही आपण एकत्रित संयुक्तपणानं पुढं कसं आणता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि यासाठी मग ते पर्यटनाच्या वेगवेगळ्या संधी असतील, हॉस्पिटॅलिटी हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा इथं येणाऱ्या धार्मिक पर्यटकांच्यासाठी ज्या काही पर्यायी यंत्रणा त्यांना पूरक यंत्रणा ज्या आपल्याला बनवाव्या लागतील ज्याच्यामधून उद्योग पुढं आणता येईल ह्या सगळ्या संधींना आम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये गाव तिथं उद्योजक या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही पुढं आणणार आहोत. चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्देश हा संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण 1,000 गावं असं आम्ही पकडले आहेत. तसं बघायला गेलं तर 42,000 टोटल महाराष्ट्रामध्ये गावं आहेत आणि 358 तालुके आहेत. पण प्रत्येक गावामध्ये एक यशस्वी उद्योजक या माध्यमातून 36,000 उद्योजक आणि 3 लाख रोजगार निर्मिती हा आमचा उद्देश येणाऱ्या 2 वर्षातला आहे. आत्ता नवीन कार्यकारिणी निर्माण झाली आणि याच्यामध्ये आमचं जे काही एक पॅनल होतं त्या पॅनेलला संपूर्ण विश्वास महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभासदांनी दाखवला. आमचा दृष्टिकोन हा सकारात्मकतेनं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण खेडेगावातला उद्योजक कसा निर्माण होईल हा प्रयत्न आहे. याचबरोबर जे आमच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हा आहे. त्याचबरोबर नवीन आम्ही एक 100व्या वर्षात महाराष्ट्र चेंबर बिलियनियर फोरम म्हणून आम्ही स्थापन केलेले आहे. या माध्यमातून अभाव 100 करोडच्या वरचा टर्नओव्हर ज्याचा असेल त्यांना आम्ही एकत्रित आणून अशा 100 लोकांचा एक फोरम जो बिलियनियर फोरम म्हणून आम्ही स्थापन केलेला आहे त्याची घोषणा आमचं नवीन पॅनल आल्यानंतर आम्ही केलं आहे. तर त्याचीही मुहूर्तमेढ रोवून त्यांना अलाइन करून MSMEंना पुढं कसं आणता येईल हा आमचा प्रयत्न आहे. गावागावात उद्योग उभे राहिले तर शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊन शहरे बकाल होणार नाहीत. ग्रामीण भाग आणि उद्योग यांच्यातील दरी दूर करण्यासाठी मार्गदर्शन, इन्क्युबेशन सेंटर आणि सरकारी कार्यालयामधील अडचणी दूर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या उद्योग व्यापाऱ्यासह धार्मिक पर्यटनाला मोठी संधी आहे. संधी ओळखण्यासाठी आपला योग्य दृष्टिकोन आणि त्यानंतर कृती आवश्यक असल्याचा सूर या विशेष संवादातून उमटला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.